गेल्या 2 आठवड्यात राज्यभरात भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई झाली आहे. म्हणजे 33 जणांना अटक, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त आणि 27 दुकानं सील करण्यात आलीत. म्हणजे आजपर्यंत ह्या सगळ्या ठिकाणांवरून आपण स्वतःहून विकत घेऊन विष खात होतो. सूत्रधार मुद्द्याचं बोलभावामध्ये आजचा आपला मुद्दा आहे भेसळयुक्त विष. विचार करा, 33 अटक आणि 25 FIR झालेत राज्यभर आणि ह्या सगळ्या गोष्टी खुलेआम चालू होत्या आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी खात होतो. सगळी व्यवस्था तीच, सगळे अधिकारी तेच, पण एक आयुक्त बदलला तर 2 आठवड्यात एवढं सगळं झालं. म्हणजे जेवणात भेसळ, दुधात भेसळ, औषधात भेसळ. म्हणजे कशाला झक मारायला बसले होते का आधीचे अधिकारी, असा मला प्रश्न पडला आता. त्यामुळं हे आधीचे सगळे नाकर्ते अधिकारी, नाकर्ते आयुक्त यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. अजून खूप गोष्टी बाकी असतील. दूध, दुधाचे पदार्थ, औषधं, ह्या गोष्टींचे खूप मोठे रॅकेट चालतात आणि भरपूर डुप्लिकेट गोष्टी ह्या बाजारात असतात. ह्या बाकी सगळ्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, त्यांचा आदर्श घ्या आणि झटपट कामाला लागा. लोक तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय सोडणार नाहीत. आणि शेवटची एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या फूड माफियांनी मुंडे साहेबांना पदावरून हटवण्यासाठी तयारी आधीच सुरू केलेली असेल. त्याच्यामुळं अशा गोष्टींवर प्रश्न विचारत राहा, त्यांची स्तुती करत राहा आणि याबद्दल बोलत राहा. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.